पहा किती मोठे योगदान बाई करतायत आणि जे काम धर्मासाठी करतोय ते निस्वार्थपणे करायला हवं असं कोण करू शकतो तर ते मनसेचे रायगडचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय जितेंद्रबाई पाटील हे तेच करू शकतात आणि त्यांची स्पर्धा रायगडातील भव्य दिव्य स्पर्धा मनसे रायगड चषक मार्चला होते सुरुवात। महाराष्ट्रातील एक नामवंत संघ रायगडचं क्रिकेट ज्यानं गाजवलंय, रायगडच्या क्रिकेटच्या पटलावरती मागचे 3ही वर्ष ज्याने अधिराज्य गाजवले असा जीवदानी बामणडोंगरी आणि त्यांच्या विरोधात 2 हात करेल बाईंच्याच पंचायत मधला उमरोली संघ। पाहूया कोण जिंकेल या आपण ऐकूया स्वप्नील पवार यांना कॉमेंट्री बॉक्स मध्ये। धन्यवाद समीरजी सोमने सर यांचा आवाज खरं तर आपण भारताच्या बाहेर देखील जाऊन ऐकला आणि याही स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकताय। धन्यवाद समीरजी सोमने सर। आज चांगल्या मॅचेस रंगल्या खऱ्या अर्थानं आपण जर पाहायला गेलात तर आज ए लॉट्स बिग लॉट्स आपल्याला पाहायला मिळेल। मॅच लावते सुरुवात, पहिला बॉल अतिशय सुंदर फटका, आदित्य आहे गोलंदाजी मार्कवरती, रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहजरित्या धाव त्या ठिकाणी कंप्लीट केले गेल्या। एका बाजूने जर आपण पाहायला गेलं तर श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळते देवा 11 बामणडोंगरी। खरं तर चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल। बामणडोंगरी संघ म्हटल्यानंतर भरपूर चर्चेत आणि एका बाजूने जर आपण पाहायला गेलं तर साहिल लोंगले ISPL सारखी मोठी स्पर्धा तो खेळला। या वेळेस जर फटका पाहायला गेला तर अतिशय वेगाने चालला, क्षेत्ररक्षक आहेत त्याला बीट करून चेंडू चाललाय सीमा पार 4। धन्यवाद। पहिल्याच बॉलवरती 1 धाव, तदनंतर दुसऱ्या बॉलवरती आलेला हा घनागती प्रहार 4 धावेसाठी चौकार। खरं तर चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आज स्पर्धेचा अंतिम दिवस आणि याचसाठी केला होता 88 शेवटचा दिस गोड व्हावा। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय श्रीरामनवमी भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोली आयोजित मनसे रायगड चषक 2025चा हा दिमागदार आयोजन। जे स्वप्नील जीवदानी बामणडोंगरी संघाच्या गोलंदाजांसाठी कॅश प्राइज आहे अशोकजी भोईर साहेबांचा, विकेट रॅटरीसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज भोईर साहेबांचा असेल। गोलंदाज तयार, नेक्स्ट बॉल। भावेश लोंगले स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात। चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय आणि गोलंदाजाला देखील नॅचरल स्विंग आपल्याला पाहायला मिळाला। डावखुरी हाताचा गोलंदाज असला की सातत्याने हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत असतो। आतापर्यंत जर आपण पाहायला गेलं तर 4 चेंडूचा खेळ संपलाय। धाव फलकावरती टोटल 6 धावा पाहायला मिळतात। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत। इथे पुन्हा एकदा बीट केलाय, ऑनसेट मध्ये भिरकवण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये। फुटवर्क खूप गरजेचं असतं जेव्हा तुम्ही ऑन ग्राउंड बॅटिंग करत असता। खरं तर ऑनसेट मध्ये भिरकवण्याचा प्रयत्न, परंतु डावखुरी हाताचा गोलंदाज आदित्यने आता मात्र या फलंदाजाला थांबवलंय। धावा महत्वाच्या असतील या मॅच मध्ये। हे लॉर्ड्स म्हटल्यानंतर भरपूर मोठे संघ खेळताना आपण सातत्याने पाहत असतो। इथे देखील जागा बनवली, इम्प्रोवायझर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चालला या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेने। आणि आपण जे टॉवर पाहतोय, जी लाईटची व्यवस्था, मंडप डेकोरेटर्स, ललित मंडप डेकोरेटर्स चे ओनर आदरणीय ललित शेठ यांच्या सौभाग्यवती कल्पना मॅडम यांचं देखील आगमन या ठिकाणी होतं। मी विनंती करतोय कल्पना मॅडम यांना की आपण सन्मानाने, आदरपूर्वक, सन्मानपूर्वक या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं। आपलं मनसे रायगड चषकामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत। त्याचबरोबर आपण पाहतोय आज स्वरांश एंटरप्राइजेस मुरबी संघ देखील खेळणार आहे। तर मुरबी संघाच्या बरेचसे पाठीराखे या ठिकाणी आलेले आहेत। आदरणीय मिथुन शेठ पाटील, मंगेश पाटील, गणेश पाटील आणि अशोक शेठ पाटील या चौघांनाही मी विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरती यावं। आपलं देखील मनसे रायगड चषकामध्ये जितेंद्रबाई पाटील आणि भैरवनाथ क्रीडा मंडळ गारपोलीच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत। ओव्हर टू स्वप्नील सर। धन्यवाद। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धाव फलकावरती उमरोली संघाची धावसंख्या 10 ही आपल्याला पाहायला मिळते। दुसऱ्या षटकाला सुरुवात होते। गोलंदाजी मार्कवरती
बामणडोंगरी एक्सप्रेस ओमकार. या स्वप्नील खरं तर मनसे रायगड चषकामध्ये आपण पाहतोय शुभागमन होतंय. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय जगन नाना यांचं आगमन या ठिकाणी होतं. मी विनंती करतोय जगन नाना यांनी की आपण व्यासपीठावरती यावं. सहर्ष स्वागत. यस सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत असेल. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होते. बॅटची कडा आणि आता पहिला धक्का या ठिकाणी उमरोली टीमला फलंदाज बाद. खरं तर साहिल लोंगले मैदानाच्या बाहेर झाला. त्यांनी वैयक्तिक 5 धाव्याचं योगदान आपल्या टीमला दिलं आणि ओमकारनं पहिल्याच बॉलवरती अतिशय वेगवान चेंडू फेकला आणि त्याच्यावरती सफलता त्याला मिळाली. पहिल्या षटकामध्ये खरं तर आदित्यने चांगली गोलंदाजी केली होती परंतु सफलता मिळाली नव्हती आणि टीमला गरज होती एका विकेटची आणि ती मात्र ओमकारनं मिळवून दिल्या. चांगली मॅच पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. जर ओमकार नाईक यांनी हॅट्रिक घेतली तर अशोक भोईर सन्माननीय अशोक भोईर साहेबांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं रोख पारितोषिक देखील दिलं जाईल. आणि आज मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे त्याच्यामुळे पारितोषिकांचं अलॉट खरं तर पारितोषिक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. मनसे रायगड चषक 2025 आणि आज अंतिम दिवस अंतिम रात्रकालीन स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. याच्यासाठी केला होता 88 की शेवटचा दिस गोड व्हावा. खऱ्या अर्थानं ही रायगडमधील सर्वाधिक मोठी स्पर्धा मी तर म्हणेन. या वेळेचा बाहेरच्या चेंडूने वळण घेतला आणि तदनंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी पहिल्या बॉलवरती विकेट आणि तदनंतर दुसरा चेंडू हा निर्धाव फेकलाय. कौतुक करावा लागेल. आणि पहिल्या षटकामध्ये 10 आल्या होत्या. असं वाटलं होतं की 10च्या सरासरीने जरी देखील उमरोली संघ गेला तरी 50 धावा होतील परंतु धावांना रोख लावलंय ओमकारनं. या वेळेचा भन्नाट चेंडू पाहायला मिळतोय. बॅटर्सला खरं तर पाहण्याशिवाय काही पर्याय उरला नाहीये. लगातार 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळतात. साहिल बाद झाला आणि तदनंतर आता मात्र बॅटर्सवरती थोडासा दबाव पाहायला मिळतोय. हर्षद यस स्वप्नील खरं तर जर गोलंदाजाने मेडन ओव्हर टाकली तर अशोक भोईर साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज या गोलंदाजासाठी असेल. खरं तर अतिशय वेगवान गोलंदाजीसाठी हाच गोलंदाज जाणला जातो. अजून एक निर्धाव चेंडू कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. लगातार 4 चेंडू निर्धाव फेकलेत आणि त्याच्यामध्ये महत्वाची विकेट अर्थात साहिल लोंगलेला त्यांनी बाद केलं. कौतुक करावा लागेल. ज्या अर्थी पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या ना त्याच 10चा आकडा आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त देखील झाला. अजूनही 2 चेंडू उर्वरित बाकी असणार आहेत. इथे यॉर्कर फेकलाय ब्रह्मास्त्र फेकला गेला आणि सहजरित्या 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केले गेल्या. कौतुक करावा लागेल. जवळजवळ 4 चेंडू नंतर 5व्या बॉलवरती सिंगल या ठिकाणी खर्च केल्या. धावफलकावरती 11 धावा लागल्या गेल्या. 1 गडी बाद ही सध्याची परिस्थिती आपण पाहतोय उमरोली संघाची. ओमकारनं इम्प्रेस केलं या षटकामध्ये. कौतुक करावा लागेल. ज्या अर्थी उमरोली टीमसाठी पारितोषिक येत आहे सन्माननीय लहूदादा श्रीखंडे यांच्या वतीने. सलग 2 षटकारांसाठी मात्र 2000 रुपयांचं कॅश प्राइज आणि सलग 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं कॅश प्राइज आदरणीय लहूदादा श्रीखंडे यांच्या वतीने देण्यात येईल. परंतु सध्याच्या घडीला सध्या फलंदाजांना बॅकफुटला ढकलण्यात पहिल्या षटकामध्ये आदित्य आणि दुसऱ्या षटकामध्ये ओमकार नाईकला मात्र नक्कीच यश मिळाले. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 11. नेक्स्ट मॅच भूमी 11 मांडा आणि त्यांच्या विरोधात मात्र पालघर जिल्ह्यातील चिंचणी संघ मात्र खेळणार आहे. दोन्ही टीमला रिक्वेस्ट करतोय की आपण टॉस करण्यासाठी या. 5 जितेंद्रबाई यांची स्पर्धा आहे आणि बाईंच्या स्पर्धेमध्ये एक टिटवाळा परिसरातील संघ खेळेल मांडा कल्याण टिटवाळा परिसरातील आणि दुसरा संघ बाई थेट आता पालघरमधून येणार आहे. चिंचणी संघ मात्र येथे खेळणार आहेत आणि मंचावरती गजाननजी राणे साहेब उपस्थित आहेत. स्नेहलताई उपस्थित आहेत. अनेक मान्यवर उपस्थित आहेत. कर्जत तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये सध्या मनसे रायगड चषक मात्र दिमाखात सुरू आहे. खरं तर लाजवाब आयोजन. कौतुक करावं तेवढंच कमी आणि संपूर्ण भारताचं लक्ष खऱ्या अर्थाने या स्पर्धेवर लागले गेले असंच मी म्हणेल. आणि या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आमचे जितेंद्रभाई पाटील देखील या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात.
2 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती 11 धावा आपल्याला पाहायला मिळतील. अशोक भोईर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलंय, परंतु बॉल चालला ढगात लाइटिंग लावत सीमा पार. 6 धावा षटकार. नाईक ज्यानं 1 धाव आणि महत्वाची 1 विकेट पटकावली होती, त्याच्यासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा देखील झालंय. पहिलाच बॉल होता तिसऱ्या षटकातील कल्पेश ठाकूरचा आणि त्याच्यावरती हल्ला या ठिकाणी चढवलाय हर्षल. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आता सुरू झाले आणि फटके देखील येणं गरजेचं होतं, ज्या अर्थी 2 षटक चांगले होते. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला बॉल षटकार जरूर आला आणि त्यानंतर बोटांची जादू फिरकी पाहायला मिळाली. कल्पेशनं या ठिकाणी बॅटर्सला आता हर्षलला थांबवलंय असंच मी म्हणेल. आणि कमबॅक करणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही गोलंदाजी किंवा बॅटिंग करत असता. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. बघा टाइम देखील अलर्ट आहे, आमच्या स्कोरर यांच्या माध्यमातून टाइम देखील अलर्ट केला आहे, त्याच्यामुळे चांगली नियमावली पाहायला मिळते. इथे देखील फिरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. पहिला चेंडू षटकार, त्यानंतर लगातारचे 2 चेंडू निर्धाव फेकलेत आणि धावफलकावरती टोटल आता 17 वरती जाऊन पोहोचलंय. 1 गडी बाद 17 ही सध्याची परिस्थिती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि आज मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील या ठिकाणी मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. लगातारचा 3रा आणि आता रनआउटच्या स्वरूपात सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडे स्टेप आउट झाले होते फलंदाज आणि आता हर्षलला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. काय चौडा आहे फलंदाज, माफ करा. आणि फलंदाज या ठिकाणी हर्षद बाद होतोय. डीजे ज्या अर्थी पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता असं वाटलं होतं की धावा आता वाढतील, परंतु तसं काही घडलं नाही आहे. केटीने कमालीचं या ठिकाणी प्रदर्शन केला. लगातार 2 चेंडू आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती विकेट देखील त्याने मिळवले. बामणडोंगरी संघ म्हटल्यानंतर भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आणि ॲज अ कप्तान तेजस म्हात्रे यांचं नाव आवर्जून आपण सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहिलंय आणि स्पर्धा देखील भरपूर त्यांच्या होत असतात. या अर्थी पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी शॉट थर्डमॅनला सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलंय. कुठलीही या ठिकाणी घाई गडबड पाहायला मिळत नाही. सहजरित्या चेंडूला स्टॉप केलं आणि धावफलक आता हलवारपणे पुढे सरकतोय. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 3रं षटक मार्गस्थ असताना याही वेळेचा फिरून खेळण्याचा प्रयत्न, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल, केटीचं कमबॅक केलंय आणि धावफलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मंचावरती मान्यवर उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत. मनसे रायगड चषकाचा भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोलीचे देखील माजी खेळाडू उपस्थित आहेत. गारपोलीचे अनेक ग्रामस्थ उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत. मनसे रायगड चषक रायगडातील एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आणि या मंचावरून आता मात्र गजानन राणे साहेब रजा घेत आहेत. त्याचबरोबरीने स्नेहलताई, हर्षदाताई देखील रजा घेत आहेत आणि आदितीताई देखील रजा घेत आहेत. सर्वांचे आम्ही या मान्यवरांचे आभार व्यक्त करतो. आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांच्या वतीने आदरणीय गजानन राणे साहेब, आपला आपण अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात. मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष, रेल्वे कामगार सेनेचे एक नेते जितेंद्रभाई यांच्या वतीने आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. आदरणीय गजाननजी राणे साहेब, स्नेहलताई आपलेही मनापासून आभार, हर्षदाताई आपलेही मनापासून आभार. मनसे रायगड चषकामध्ये आपली उपस्थिती आपण इथे दाखवलीत, मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळत आहेत. संघासाठी 4थं आणि वैयक्तिक 2रं षटक फेकण्यासाठी ओमकार नाईक, अशोक भोईर यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय.
जे दुसरं षटक फेकलं होतं इथे देखील फटका फसला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक धावतात परंतु चूक झाले. झेल ड्रॉप आणि सहजरित्या झेल पकडण्याचा प्रयत्न परंतु कॅरी करू शकले नाहीये. तिथे देखील थोडंसं मिसफील्ड खराब थ्रो पाहायला मिळाला, ज्या अर्थी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु थांबवण्यात आले आणि सहजरित्या या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. खरं तर बंटी अजूनही मैदानात आहे, अपेक्षा खूप आहेत, शरदही मैदानात आहे. उमरोलीकरांनी विचार केला नाही पाहिजे की समोर बामणडोंगरी आहे, बिनधास्तपणे आक्रमण करायला हवं, तरच ते धावा जमवू शकतात बामणडोंगरीच्या विरोधात. यस, दोन्ही संघ तेवढेच ताकदीचे आहेत आणि याही वेळेस जर आपण पाहायला गेलात तर यष्ट्या वाकवल्या गेल्यात आणि अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि चिंचणी संघ दोन्ही कॅप्टनला आम्ही विनंती करतोय की आपण टॉस साठी लवकरात लवकर संपर्क साधा. चिंचणी आणि मांडा संघ, भूमी 11 मांडा, आपल्याला विनंती करतोय की दोन्ही कॅप्टन आपण जर या ठिकाणी असाल तर टॉस साठी लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. मॅच कडे आपण बोलतोय. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रत्नदीप लोंगले आता मात्र हात खोलावे लागतील. चौथ्या षटकाला सुरुवात झाली, त्या षटकामध्ये कमबॅक केलं ओमकारनं. झेल सोडला होता परंतु यष्ट्या नंतर वाकवल्या गेल्या. याही वेळेचा फिरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही. या रायगड एक्सप्रेस म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही या गोलंदाजासाठी. शब्द कमी पडतील एवढी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ओमकारची. आणि सातत्याने मुछे पे ताव देनेवाला गेंदबाज असे प्रवीणजी दुगाडे सर या गोलंदाजाला म्हणत असतात. आणि काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते, कौतुक करावं लागेल. चेंडू पडल्यानंतर अतिशय वेगानं चालला विकेट किपरच्या ग्लोव्जमध्ये आणि विकेट किपर देखील तेवढी चांगली. याही वेळेस फटका फिरून खेळण्याचा प्रयत्न परंतु नोमॅन्स लँडमध्ये चेंडू अदलला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतात. कमालीचं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळतो. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि एकेरी दुहेरीने धावफलक आता मात्र हलू लागलंय. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चौथं षटक या अर्थी चालू असताना मैदानाच्या आतमध्ये उमरोली आणि त्यांच्या अगेन्स्ट बामणडोंगरी संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. यस, आणि या स्पर्धेच्या माध्यमातून 3 लकी ड्रॉ या सर्व प्रेक्षकांसाठी असणार आहेत. हे देखील विसरून चालणार नाही. खेळाडूसाठी कुठलंही लकी ड्रॉ नसेल परंतु सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी हे लकी ड्रॉ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या लकी ड्रॉ मध्ये शूज, दुसऱ्या लकी ड्रॉ मध्ये फॅन आणि तिसऱ्या लकी ड्रॉ मध्ये स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. आज मात्र लकी प्रेक्षक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा ओमकार सज्ज होतोय. कमालीची गोलंदाजी आहे. वेळेचा चेंडू अतिशय वेगानं चाललाय आणि काय गोलंदाजी पाहायला मिळते. बामणडोंगरी संघाने इम्प्रेस केलाय. 4 षटकांचा खेळ या अर्थी समाप्त झाला. धावफलकावरती टोटल धावांचा जर आपण विचार केला तर 22 धावा लागल्या गेल्यात. कमालीची गोलंदाजी परंतु आता शेवटच्या 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आता उमरोली संघाला मात्र चांगले हात खोलावे लागतील. चौकार षटकार मारावे लागतील. कमीत कमी 40 ते 45 धावा या ठिकाणी बनवावे लागतील. चला, भूमी 11 मांडा आणि चिंचणी संघ, आपण टॉस साठी लवकरात लवकर संपर्क साधा. शेवटचं अंतिम षटक कुठला गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे बामणडोंगरी संघाकडून. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती 22 धावा आपल्याला पाहायला मिळतात. श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली हा संघ बॅटिंग करत असताना आता कुठेतरी संघर्ष करतो मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. जीत खोद आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेचा खरा बॉल आणि पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय. चेंडू चालला लॉंग स्टॉपला. दन दन करत आलेला हा नशिबाचा पंजा. 5 धावा
नाही स्वप्नील की उमरोली संघाचा देखील बॉलिंग अटॅक तेवढा स्ट्रॉंग आहे. या टीम मध्ये साहिल लोंगले ज्याने ISPL मध्ये टिप बॉल स्पेशलिस्ट बॉलर म्हणून किमया पटकावले. यस मी देखील भरपूर मॅचेस पाहिल्यात आणि याही वेळेस चांगला फटका. आता मात्र धावा वेगानं वाढू लागल्यात. या बॉलवरती फ्री हिट आणि त्या बॉलवरती स्लॉट मध्ये आला होता, त्याला पाठवले सरळ पार्किंग प्लॉट मध्ये. आणि भूमी 11 मांडा संघाचे पॅकर अमन पाटील यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. या षटकामध्ये धावा येतात, पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फोर्स केलाय आणि आता देखील चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. लगातार काय फलंदाजी करतोय बंटी. ऐन मोक्याच्या क्षणी मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये बंटीच्या बॅटमधून धावा येत आहेत. आक्रमक फलंदाजी सध्याच्या घडीला चालू आहे आणि याचीच गरज होती ती मात्र उमरोली संघाला. सलग 2 षटकार आलेले आहेत आणि लहू श्रीखंडे साहेबांचं पारितोषिक पटकावलंय ते उमरोली संघाच्या या फलंदाजाने 2000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल ते भावेशला आणि सलग 3 मात्र आले तर 3000 रुपयांचं पारितोषिक. आणि हा स्क्रीनवरती लक्ष्मी नारायणाचा जोडा अर्थातच ललित शेठ आणि त्यांच्या सौभाग्यवती. आपलं सहर्ष स्वागत. अफलातून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये बंटी. खरं तर 2 बॉलवरती 17 धावा टोटल आल्यात आणि टेनिस बॉल क्रिकेटचा नियम असा आहे की कुठल्याही क्षणाला आपण कुठला संघ जिंकेल हे मात्र कधीच भविष्यवाणी करू शकत नाहीयेत. ज्या अर्थी 4 षटकामध्ये 22 धावा होत्या आणि या षटकाला अंतिम षटकाला जशी सुरुवात झाली, पहिला बॉल भीमरचा त्याच्यावरती 4 आणि त्याच्यानंतर लगातारचे 2 चेंडूवरती 2 धमाके षटकार पाहायला मिळाले. गोलंदाज पुन्हा एकदा जीत खोद आपल्याला पाहायला मिळतात. याही वेळेस फिरून खेळण्याचा प्रयत्न परंतु कानमंत्र कामी आले असं मी म्हणेल. 2 षटकार आल्यानंतर आता मात्र कमबॅक केलंय जीतनं. कमबॅक करणं गरजेचं होतं. धावफलकावरती टोटल धावांचा जर आपण विचार केला तर 39 धावा लागल्या गेल्या. ज्या अर्थी 22 धावा होत्या मी म्हटलं होतं 4 षटकांमध्ये की कमीत कमी 40 ते 45 धावा इथून जरी आले तरी देखील एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इथे पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र लाईन सापडले खरं तर जीतला. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय आणि लगातारचे 2 चेंडू आता निर्धाव पाहायला मिळाले. ज्या अर्थी षटकाराची आतिषबाजी होत होती त्या मात्र आता धावा देखील थांबवल्यात. 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ असताना श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोलीचा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि ज्या अर्थी फुलटॉस बॉल त्याच्यावरती प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आपण या ठिकाणी चेक केलं जाईल टीव्ही अंपायर यांच्या माध्यमातून. बॅट्समॅन रिव्ह्यू आहे. या ठिकाणी आपण पाहतोय भूमी 11 मांडाचे आदरणीय जगन नाना पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. जगन नानांचा सन्मान या मंचावरती केला जाईल. मनसे रायगड चषकामध्ये जगन नाना यांचा सहर्ष स्वागत. मी विनंती करेल आदरणीय भाईंना की भाई आपल्या शुभ हस्ते आपण जगन नाना यांचा सत्कार या ठिकाणी करावा. त्यांचं प्रचंड क्रिकेटचं वेड जगन नाना यांना आपण पाहतो आणि त्यांचा सन्मान खरं तर जगन नाना टाइमाच्या बाबतीत इतके शिस्तप्रिय आहेत की जर फेअर डिलिव्हरी जर एखाद्या ठिकाणी नानांचा संघ जर वेळेवरती उपस्थित झाला नाही तर नाना खरं तर एंट्री फी देखील आयोजकांना देतात. खरं तर हे नानांचं विशेष कौतुक. जाऊया मॅचकडे जिथे मात्र चांगली बॅटिंग सुरू आहे ती बंटीची. सुंदर फटका पाहायला मिळाला होता. याही वेळेस पायावरती चेंडू टाकला. अतिशय वेगाने ऑनसाइड मध्ये भिरकवण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील तेवढ्याच गतीने पूर्ण केल्या.
आणि अंतिम षटक महागड आपल्याला पाहायला मिळालं, ज्या अर्थी 4 षटकामध्ये 22 होता, या षटकामध्ये भरपूर धावा आल्या. पहिलं सत्र समाप्त झालं, धावफलकावरती टोटल 45 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 46 धावेची गरज असेल. तत्पूर्वी मी विनंती करतो भूमी 11 मांडा संघ आणि चिंचणी संघ चे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच संपर्क साधा. तर या ठिकाणी आपण सन्मान करतोय. खरं तर समीर सर आपण जो उल्लेख केला की स्क्रीनवरती जो लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतोय, खरं तर ललित शेठ यांच्या सौभाग्यवती ललित मंडप डेकोरेटरचे ओनर ललित शेठ यांच्या सौभाग्यवती कल्पना मॅडम आणि ललित शेठ यांचा दोघांचा एकत्रित सन्मान या ठिकाणी जितेंद्रबाई पाटील भाईंच्या शुभास या ठिकाणी आपण करतोय. टाळ होऊन जाऊ द्या ललित शेठ मंडप डेकोरेटर्स. हा जो शामियाना तुम्ही बघता, हे जे स्टेज, हे टॉवर ज्यांनी उभारले ते ललित शेठ आणि त्यांच्या सौभाग्यवती यांचा सन्मान आणि त्यांचे 2 सहकारी. खरं तर इतका वारा आला, पाऊस आला, पण एक टॉवर देखील हल्ला नाही. खरं तर ललित शेठ आपल्या मनापासून आभार. त्यांचेच 2 सहकारी राहुल आणि विशाल, या दोघांनाही मी इन्व्हाइट करेल. राहुल आणि विशाल, आपण दोघांनी देखील स्टेजवरती यावं, आपला देखील सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. भूमी 11 मांडा जगन नाना आणि त्यांच्या विरोधात लढेल तो चिंचणी संघ. दोनही संघांचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा, जिथे पुढील मॅचचा टॉस इथे केला जाईल. चिंचणी संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी यावा आणि भूमी 11 मांडा जगन नाना या संघाचा कर्णधार. तर या ठिकाणी मी विनंती करेल आदरणीय मिलिंदजी मिसाळ साहेबांना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कर्जत तालुका उपाध्यक्ष मिलिंदजी मिसाळ साहेबांना विनंती करेल की साहेब आपल्या शुभ असे पुढील मॅचचा टॉस इथे आम्ही करणार. दोन्ही टीमचे कर्णधार वेळ आपण न दवडता आदरणीय सुभाषजी नाईक साहेबांना मी विनंती करेल, साहेब आपणही या ठिकाणी यावं टॉस बॉक्समध्ये, जिथे पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. दोन्ही टीमला मी इन्व्हाइट करेल. भूमी 11 मांडा जगन नाना टीमचे कर्णधार आणि त्यांच्या विरोधात पालघर जिल्ह्यातील संघ चिंचणी संघाचा कर्णधार आपण देखील या ठिकाणी यावं. इनिंग ब्रेक इथे झालेली आहे, तर दोन्ही टीमचे कर्णधार आपण लवकर टॉससाठी उपस्थित राहा. मनसे रायगड चषकाची ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्ही पाहताय. आदरणीय मनसे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्रबाई पाटील भाईंची ही स्पर्धा. भूमी 11 मांडा जगन नाना संघाचा कर्णधार. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कॅप्टन लगेच आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहा. आणि चिंचणी संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी असाल तर आपण देखील लगेच टॉससाठी उपस्थित राहा. चला थोड्याच दोन्ही वेळात, टीमचे कर्णधार शेवटची सूचना तुमच्यासाठी करतोय. कॅप्टन इथे उपस्थित होतील. पाहुण्यांचा सत्कार मात्र इथे संपन्न होते बाईंच्या शुभ हस्ते. जगन नानांचा देखील सत्कार करण्यात आला. खरोखर जगन नाना एक वेगळीच व्यक्तिमत्व आहे या क्रिकेटच्या क्षेत्रातील. अनेक ठिकाणी मी पाहिले, स्वतः देखील मी प्रत्यक्षदर्शी आहे. कानपोलीला त्यांचा संघ थोडा उशिराने उपस्थित झाला. आयोजनकर्त्यांना त्याने सांगितलं की आता माझी एंट्री फी म्हणजे अर्थातच संघ बाद करा, परंतु माझी संपूर्णतः एंट्री फी मी तुम्हाला पाठवेल. आणि ते काम जगन नानांनी नेहमीच केलेले आहेत आणि त्यांचं इथे स्वागतही करण्यात आला. मांडा आणि चिंचणी कॅप्टन आपण त्वरित या. चिंचणीचे पुरस्कर्ते सन्माननीय योगेश शेठ राऊत. सावरगावचे आमचे योगेश शेठ राऊत यांना विनंती आपण मंचावरती या. आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतोय. सर्व क्रीडा रसिकांचं आदरणीय जितेंद्रबाई पाटील यांच्या वतीनं मनसे रायगड चषकात मनपूर्वक सहर्ष स्वागत. याच तालुक्यातील आदरणीय जितेंद्रबाई पाटील यांच्या ग्रामपंचायतीतील संघ मात्र इथे खेळतोय. अर्थातच ज्या संघातील खेळाडूने या क्रीडांगणावरून या स्पर्धेतून सुरुवात केली प्रोफेशनल क्रिकेटला आणि तो थेट जाऊन पोहोचला तो ISPL मध्ये, तो गोलंदाजीसाठी सज्ज झाला आहे. आपल्या कर्जतची आन बान शान साहिल लोंगले आणि सलामीवीर त्याच्या देखील समोर आहे
तो बामणडोंगरीची या वर्षीची मागच्या 2 वर्षाची खोज यंग टॅलेंट आर्यन नाईक आणि त्याच्या साथीला आहे छोटा पॅकेट बडा धमाका तकदीर पाटील. पाटला करायचे 5 ओव्हरमध्ये 46 धावसंख्येचा. पुढचा सामना असेल मांडा आणि चिंचणी. दोन्ही संघाचे कर्णधार आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी मात्र या. अजय डायरे सर आमचे तिकडे सज्ज आहेत. 5 ओव्हरमध्ये 46 करायचे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. सामन्याला सुरुवात. टप्पा पडतोय आणि हलकासा बाहेर निघाला चेंडू. ही ओळख आहे. मगाशीच मी उल्लेख केला की बामणडोंगरी संघ जरी थांबवण्याचा प्रयत्न करतो हलक्याशा धावा लास्ट ओव्हरमध्ये आल्या हे विसरून चालणार नाही की उंबरोली संघाचा देखील बॉलिंग अटॅक तेवढा स्ट्रॉंग आहे आणि त्याची झलक पाहायला मिळाली ती पहिल्या चेंडूवर. निर्धाव चेंडू साहिल लोंगलेचा. 46चा पाठलाग करायचे. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न गॅपमध्ये असो के बॉल चालला मागे शर्यत लागले. चेंडू सीमारेषा पार. आर्यनचा चौकार. अनेक नामवंत खेळाडू या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहेत. आयोजकांच्या वतीने मी विनंती करतोय मोरबीचा सुपरस्टार खेळाडू अर्थातच मिस्टर 360 ओमकार पाटील आणि नवी मुंबईचा कोहिनूर हिरा भूषण पाटील या दोन्ही खेळाडूंना विनंती आहे की आपण या मंचावरती या. स्पर्धेचे आयोजन करते जितेंद्रबाई पाटील आपणास विनंती करतायत आपण मंचावरती विराजमान व्हावं. साहिल लोंगलेनं जर विकेट हॅट्रिक कमावली तर मात्र डिक्सलचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष आदरणीय पारस खैरे यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. का लावू नये. कर्जतची आन बान शान आहे. कर्जतकरांचं नाव अभिमानाने या कर्जत क्रिकेटच्या पटलावरती कोणी नेऊन ठेवलं असेल तर तो साहिल लोंगले. तो गोलंदाजी करतोय परंतु त्याला सामना करेल तो तकदीर पाटील. पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर चौकार. एक सिंगल घेतले. रायगडातील एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा प्रेक्षकांसाठी. लकी ड्रॉचे जे कुपन्स आहेत थोड्याच वेळात मात्र संयोजक तुमच्या जवळ पोहोचतील. 3 पारितोषिक आहेत आज. 3 प्राइज आहेत प्रेक्षकांसाठी. लोअर फुल टॉस बॉल हलके हाताने मात्र ड्राईव्ह केला. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. लास्ट ओव्हर मध्ये बंटीनं कमाल केली. तब्बल 23 धावा मात्र कुठल्या कारण पहिल्या 4 षटकांमध्ये कुठेही फ्रेम मध्ये उमरोली संघ दिसत नव्हता. आदित्य पाटीलने 10 दिल्या. ओमकार नाईकने फक्त कुठेतरी 1च दिली आणि तिसऱ्या षटकात कल्पेशने 7 दिल्या. ओमकार नाईक पुन्हा आला त्याने 4 दिल्या आणि लास्ट ओव्हर मध्ये 23 खर्च झाल्या त्या गोलंदाज जीत खोतकडून. 46चा पाठलाग चालू आहे. सिंगल घेतले. धावसंख्या 6. फर्स्ट ओव्हर. उलटा मारण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम स्ट्रोक. बॉल चाललाय शॉर्ट थर्डमॅनला. डायरेक्ट हिट मात्र इथे झाला नाही. बॉल मिड विकेटच्या दिशेनं. 1 धाव मात्र इथे नक्कीच घेण्यात येईल आणि या एकेरी धाव संख्येने धाव फलक 7. चांगला सामना रंगतोय. कर्जत तालुक्यातील हा संघ 2 हात करत असताना जीवदानी बामणडोंगरीच्या विरोधात सन्माननीय अशोक शेठ भोईर साहेब हे पुरस्कर्ते जीवदानी बामणडोंगरी संघाचे. सलग 3 चौकार. सलग 3 षटकारांसाठी त्यांच्या वतीनं 500 रुपयांचं कॅश प्राइज बामणडोंगरी संघाला. पडला चेंडू. पुन्हा एकदा इथे बाहेर निघत असताना साहिल लोंगलेने शेवटचा चेंडू टाकलाय निर्धाव. पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 7 आणि आता उर्वरित 24 चेंडूंमध्ये धावा करायचे जीवदानी बामणडोंगरी संघाला 39. यस थँक्यू समीर सर. या ठिकाणी आपण पाहतो आदरणीय मोहित सिंग साहेबांचं आगमन या ठिकाणी होतं. मनसे रायगड चषकामध्ये मोहित सिंग साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि मी लगेच भाईंना विनंती करेल की भाई आपल्या शुभास मोहित सिंग साहेबांचा सन्मान या मंचावरती आपण करावा. मनसे रायगड चषकाची रायगड जिल्ह्यातील भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आणि या क्रीडा स्पर्धेचे आयोजक आदरणीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्रबाई पाटील भाईंच्या शुभास आपण मोहित सिंग साहेबांचा सन्मान या ठिकाणी करतोय. मनपूर्वक धन्यवाद. भूमी 11 मांडा जगन्नाना आणि त्यांच्या विरोधात चिंचणी संघाचा कर्णधार दोघांनीही लवकर टॉस करण्यासाठी आपण रिपोर्टिंग करावं. ही दोन्ही कर्णधारांना या ठिकाणी आम्ही अंतिम सूचना करतोय. दोन्ही कॅप्टन आपण लवकरात लवकर या अन्यथा ओव्हर्स कमी करण्यात येतील. पहिल्या ओव्हरमध्ये धावा दिल्या त्या साहिल लोंगलेने 7 आणि आता 24 चेंडूंमध्ये धावा करायचे त्या 39. आता हा सामना रंगेल यात तिळ मात्र सुद्धा शंका नाही. सुरुवातीला इक्वेशन थोडं साधं सोपं वाटत होतं परंतु ते साहिल लोंगलेने आता कठीण केलंय. सेकंड ओव्हरमध्ये गणेश घारे आलाय. टाईमच्या बाबतीत अलर्ट राहा कारण आज उशिराने सामना चालू झालेत आणि आपल्याला एकूण 9 मॅचेस आज कव्हर करायचे आहेत. आर्यन आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न परंतु हा चेंडू टाकलाय ते निर्धाव.
गती कमी केली गणेश घारेने. पहिला चेंडू सेकंड पॉवर प्लेच्या ओव्हरचा टाळ्यांचा कडकडाट होतोय, कारण घरेलू संघ मैदानात खेळत असताना शिवशक्ती कडाव संघ फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. त्याने अधिराज स्वर्गीय दिबा पाटील उमरोली या संघाला सेमीफायनल मध्ये परास्त केलंय. मिडॉपच्या दिशेने फटका. रत्नदीप त्या ठिकाणी तैनात. फक्त एकच धाव. समीरजी लोंघले साहेब या संघाच्या समवेत नेहमी असतात SBCC उमरोलीच्या, तेही उपस्थित असतील तर त्यांनाही विनंती आपण मंचावरती या. स्पर्धेचे शिल्पकार, रायगडची आन बान शान, मनसेचे नेते, रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय जितेंद्रभाई पाटील साहेबांची स्पर्धा, भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. चेक चेक. समीर सर, या ठिकाणी आपण पाहतोय वावरले विभाग अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आदरणीय राजाजी पालटे साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी होतं. साहेब आपलं सहर्ष स्वागत आणि त्यांचा देखील सन्मान जितेंद्रभाई पाटील यांच्या शुभास्ती इथं होईल. वा वा, काय गोलंदाजी चालू आहे उमरोली संघाकडून, परंतु हा चेंडू तपासला जाईल तिसऱ्या पंचांकडून. डाऊट आहे म्हणून हा डिसिजन मात्र इथे घेतलाय. पंच केव्हाही वाईट साठी रिव्ह्यू नाहीये, परंतु पंचांना जेव्हा वाटेल तेव्हा ते तपासू शकतात आणि तो तिसऱ्या पंचांकडे मात्र इथे दाद घेतलेली आहे, दात मागितलेली आहे. ती मात्र निश्चितच विकी शेलार यांनी, जे पंचांच्या भूमिकेत आहेत. पाहूया निर्णय काय देतील. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या. प्रेक्षक आज तुमच्यासाठी मात्र अनोखे पारितोषिक आहेत. थोड्याच वेळात मात्र संयोजक तुमच्या पर्यंत लकी ड्रॉचे कुपन घेऊन येतील. या ठिकाणी आपण पाहतोय बऱ्याचशा पाहुण्यांचं आगमन होत आहे. गारपोळी ग्रामस्थांचं आगमन या ठिकाणी होत आहे. नितीन आहिर साहेब, मनोहरजी मसे, कैलासजी आहिर, रमेशजी सावंत, मी सर्वांना आमंत्रित करतो की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. जबरदस्त मॅच सध्या सुरू आहे. दोन्ही कर्णधार आपण रिपोर्टिंग करा. भूमी 11. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा पंचांचा मात्र रिव्ह्यू होता. भन्नाट गोलंदाजी गणेश घारेकडून. मागच्या 9 चेंडूंमध्ये फक्त धावा आल्यात त्या 8. 2 तगडे बॉलिंग युनिट एकमेकांच्या समोर आहेत. उमरोली विरोधात बामण डोंगरे. उलटा मारलाय, बॉल पाठवला प्रेक्षकांच्या भेटीला. तकदीरच्या बॅटमधून या इनिंग मधला पहिला षटकार. त्याच लाईन वरती मात्र हा चेंडू ठेवला आणि लवकर ओळखलं तकदीरने आणि हा उलटा फटका, स्विचिटचा फटका मात्र इथे केसला षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 14 वर. 14. लॉस ऑफ 0 विकेट. खऱ्या अर्थानं आता 46 धावसंख्येच्या पाठलागाला सुरुवात केली ते तकदीर पाटीलने. 14 धावा धावफलकावर. बाकफुटला दाटकट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय मागे. आउटफील्ड फास्ट. एक क्षेत्ररक्षक काय प्रयत्न केलेत, लाजवाब प्रयत्न. एकदा क्षेत्ररक्षक शरद बुंदाटेसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. ग्रामीण क्रिकेटची अस्मिता नेहमी जपत असतात ते क्षेत्ररक्षक, म्हणून ग्रामीण क्रिकेट का ओळखलं जातं आणि ग्रामीण क्रिकेटचा एक चित्ता आपण सध्या मैदानात पाहिला तो या संघाचा, उमरोली संघाचा शरद बुंदाटे. चेक. या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतो आदरणीय मिलिंदजी मिसाळ साहेब आणि त्याचबरोबर सुभाषजी नाईक साहेबांच्या शुभ हस्ते. भूमी 11 मांडा जगन्नाना वर्ष चिंचणी या 2 संघाचे कर्णधार उपस्थित आहे. केला जातोय टॉस. बॉलरने अपील केली नाही, परंतु प्रेक्षकांनी जोरदार अपील केली होती या चेंडूवर. चाय से ज्यादा किटली गरम. परंतु हे घडतं. शेवटी ग्रामीण क्रिकेट आहे. पाठीराख्यांशिवाय प्रेक्षकांशिवाय अजिबात मजा नाही आणि भरभरून पाठीराखे आले, त्यांचंही स्वागत करूया. सामना गरम झालाय. 2 ओव्हर मध्ये धावा झाल्या त्या निश्चितच 17 आणि आता 18 बॉल शिल्लक आहेत. धावा करायचे असतील तर विजयासाठी 29. तर या ठिकाणी आपण पाहतो टॉस जिंकलाय योगेश शेठ राऊत 11 चिंचणी टीमने. कॅप्टन आपला डिसिजन काय असेल? आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करू. यस, फिल्डिंग करण्याचा निर्णय योगेश राऊत 11 चिंचणी टीमने घेतलाय. चिंचणी संघाच्या कर्णधाराला मी जरूर विचारेल की मनसे रायगड जिल्ह्यातील ही भव्य दिव्य स्पर्धा, आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांची ही स्पर्धा, कसं वाटतं या स्पर्धेचं आयोजन? सर्वप्रथम जेव्हा आम्ही ग्राउंडवर आलो तेव्हा ग्राउंड आणि स्टेज बघून आमच्याकडे सहसा अशी टुर्नामेंट होत नाही, कारण हे स्टेजवर ग्राउंडला एवढा खर्च करतात. आम्ही पण कालच नाईट मॅच खेळून आलो, तिकडे हरलो आम्ही, पण आता इकडे आल्यावर आम्हाला मन आनंद झाला आणि खेळण्याची इच्छा परत निर्माण.
योगेश राऊत चिंचणी संघाच्या कर्णधाराने सांगितलं की पालघर जिल्ह्यामध्ये देखील इतकी भव्य दिव्य स्पर्धा होत नाही. जितेंद्रभाई पाटील यांच्या स्पर्धेत त्यांनी कौतुक केलं. भूमी 11 मांडाच्या कर्णधारालाही मी जरूर विचारेल की बॅटिंग आपण करणार आहात आपल्या टीममध्ये, आज कोणत्या स्टार प्लेअर, आज पूर्ण टीम या स्पर्धेमध्ये खेळणार आहे का की कोणता खेळाडू अनुपस्थित आहे? आमचा एक प्लेअर नाही, फहीम नाही, बाकी सगळे प्लेअर खेळतील आमचे. तर भूमी 11 मांडा संघ देखील बऱ्याच मोठ्या स्पर्धा खेळल्या. तर कर्जत तालुक्यातील नव्हे तर ही रायगड जिल्ह्यातील नंबर 1 स्पर्धा आहे मनसे रायगड चषक. या स्पर्धेच्या नियोजनाबद्दल आणि आयोजनाबद्दल काय सांगा? नियोजन खूप चांगलं आहे आणि दरवर्षी काहीतरी वेगळाच करतात. आज पण म्हणजे येऊन असं वाटलं का चांगलाच अक्का केलं आहे. तर आल्यावर इथं जरा छान वाटला का खेळाची इच्छा अजून वाढली. तर टॉस इथे संपन्न झाला. मी मिलिंदजी मिसाळ साहेब आणि सुभाजी नाईक साहेबांचे आभार व्यक्त केले. साहेब आपण स्टेजवरती आसनस्थ व्हावं. योगेश राऊत चिंचणी टीमने या ठिकाणी टॉस इथे जिंकलेला आहे आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय या दोनही कर्णधारांच्या उपस्थितीमध्ये चिंचणी संघाचा तो निर्णय असेल फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंग करेल तो आता भूमी 11 जगन नाना मांडा संघ. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 17-46चं टार्गेट आहे. 18 बॉल 29 धावा करायचे त्या मात्र जीवदानी बामणडोंगरी संघाला. तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय तो साहिल लोंगले. समोर असेल आर्यन नाईक. अद्याप एकही विकेट गेलेली नाहीये. खोलात टाकला होता बॉल, खोदून काढला वाडिश लॉंगॉनच्या दिशेनं. फटका खेचलाय. चांगली फिल्डिंग. खूप चांगलं क्रिकेट सध्या मैदानात मनसे रायगड चषकामध्ये. खरं तर जीवदानी बामणडोंगरी रायगड असू दे, ठाणा असू दे, जिथे जिथे ग्रामीण क्रिकेट खेळलं जातं तिथे तिथे जीवदानी बामणडोंगरीचं नाव घेतलं जातं हे सगळ्यांना ठाऊक आहे. परंतु त्यांच्या विरोधात कडा संघर्ष, कडा मुकाबला करत असताना हा आमच्या तालुक्यातील उमरोली गावचा संघ. धावा झाल्यात 18-46चं टार्गेट आहे. 17 चेंडू 28ची गरज. विकेट हॅट्रिक जर कमावली साहिलने तर पारस खैरे यांच्याकडून मात्र रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 17 चेंडू 28ची गरज. पहिल्या चेंडूवरती मात्र येथे सिंगल घेतले. साहिल तयार. बाटची आतमधली कडा घेऊन बॉल विकेट कीपर कडे. तकदीर. थोडे दोन्ही फलंदाज षटकार चौकार आलेत परंतु थोडे चाचपडत खेळतायत. दबाव वाढायला सुरुवात झालेली आहे आणि साहिलचा संघ अर्थातच उमरोली संघ हा सामना जिंकतोय. तर मनसे शाखा गारपोली यांच्या वतीने 2000 रुपयांचं पारितोषिक टीमला देण्यात येईल उमरोली संघाला. लहू श्रीखंडे यांचं पारितोषिक पटकावले बंटीने सलग 2 षटकार मारून. आडव्या बॅटने वाडिश लॉंगॉनला साहिलच्या विरोधात आक्रमण. तकदीरचा षटकार. संयमी खेळाडू आहे. जेव्हा आक्रमक व्हायचं असतं तेव्हा तो आक्रमण नक्कीच करतो आणि आता ओव्हरपिच बॉल वरती आडव्या बॅटने वाडिश लॉंगनला त्याने षटकार केसला. धावफलक जाऊन पोहोचले 24 वर. विजयासाठी 22 ची गरज. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक मिड ऑफच्या दिशेने रत्नदीप तयार आहे. एक धाव नक्कीच घेतली जाईल. सेन्सिबल क्रिकेट बाय तकदीर. त्याला ठाऊक आहे षटकार आलाय. आता निर्धाव चेंडू खेळून चालणार नाही. लगेचच त्याने सिंगल घेतली. सिंगलने तिसरं षटक मार्गस्थ असताना धावा जाऊन पोहोचल्यात 25 वरती. आता विजयासाठी धावा पाहिजे त्या मात्र 21-46चं टार्गेट. जर उमरोली संघ हा सामना जिंकतोय तर मात्र मनसे शाखा गारपोली यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जबरदस्त बॉलिंग साहिलची. समोर खेळलं खेळाडू आहे. अगदी अगदी हाताच्या बाजूने चेंडू चाललाय सीमा पार. ठोकलाय तो चौकार. जीवदानी बामणडोंगरीच्या फलंदाजाने अगोदर पाहिलं आणि आता त्याने आक्रमण करायला सुरुवात केली. यंग टॅलेंट ऑफ बामणडोंगरी टीम. आर्यन नाईकचा चौकार. आडव्या बॅटने मिड विकेटला टायमिंग जुळलं की नाही. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू त्याने अडवलाय. चांगली फिल्डिंग. 2 धावा होतील का? विकेट किपरच्या हातामध्ये थ्रो आणि ते 2 धावा घेतल्यात आर्यनने. या 2 धावेने धावफलक त्या अगोदर 2च धावा आहेत या चेंडूवरती. चांगला प्रयत्न फिल्डर कडून आणि 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. तपासलं जाईल. यस, सेफ आहे. 2 धावा मात्र या चेंडूवरती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय.
धावसंख्या झाली ती 31 आणि आता 12 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे त्या मात्र 15. 12 चेंडू 15ची गरज. पुढचे दोन्ही संघ आपण तयारीत राहा. 12 चेंडू विजयासाठी 15 धावांची गरज. मनसे रायगड जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र रेल्वे कामगार सेनेचे मात्र नेते सन्माननीय जितेंद्रभाई पाटील यांच्या वतीनं संपन्न होत असणारी स्पर्धा. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. थोड्याच वेळात मात्र आमचे सगळे व्हॉलेंटियर स्वयंसेवक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील, कारण आज 3 पारितोषिक आहेत. पहिलं पारितोषिकाचे अनाउन्समेंट होईल ठीक 12 वाजता. त्यानंतर मात्र होईल 1 वाजता आणि 1:30 वाजता मात्र समजेल स्पोर्ट्स सायकल कोणाची. 12 चेंडू 15ची गरज. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय आणि ते व्हाईट बॉल मात्र घोषित करण्यात आलाय. हर्षल लोंगले व्हाईट बॉलने मात्र इथे सुरुवात करतोय. अतिरिक्त धाव मात्र इथे घेतली जाते. 12 चेंडू आणि आता 14 धावांची गरज. मागच्या ओव्हरमध्ये धावा आल्या. तकदीरने आक्रमण केलं, त्याचबरोबर आर्यननेही आक्रमण केलं. एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला. थोडा दबाव निसटलाय. तो दबाव पुन्हा एकदा हर्षलला मात्र आणावा लागेल जीवदानी बामणडोंगरीवर. अँगल बनवत गोलंदाजी, परंतु इथे टप्पा अचूक नाहीये. त्या कारणास्तव आणखी एक व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपात धाव. 2 चेंडू व्हाईट टाकलेत. हे चेंडू राखावे, अगदी मी म्हणेल ना थांबवावे लागतील गोलंदाजांना, तरच या धावा ते डिफेंड करू शकतात. 33 झाल्या. 13ची गरज 12 चेंडूंमध्ये. सलग 3 चेंडू मात्र वाईट टाकलेत. अपेक्षा खूप होती. सुरुवातही दमदार झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये साहिलने फक्त 7 दिल्या होत्या. गणेशनेही षटक चांगलं टाकलं होतं. 10 धावा दिल्या होत्या, परंतु मागच्या ओव्हरमध्ये 14 आल्यानंतर हर्षलवरती मात्र दबाव वाढलाय. 3 व्हाईट बॉल, त्याच्या 3 अतिरिक्त धावा. 34 समोर टाकला आणि त्यावरती केलं आक्रमण. क्रिकॉनचा चेंडू पाठवलाय सीमारेषा पार. षटकार. पॅरलल स्ट्रोक आणि ते मात्र झेल घेतला जातोय. बाद होईल फलंदाज तकदीर पाटील, परंतु आपल्या संघासाठी एक चांगली इनिंग त्याने साकारली. 40 या धावसंख्येवरती मात्र तो बाद झालाय. विजयासाठी फक्त 6 धावांची गरज. असेल भूमी 11 मांडा जगन्नाथ यांचा संघ आणि त्यांच्या विरोधात पालघर जिल्ह्यातील चिंचणी हा संघ मात्र खेळणार आहे. चेक चेक. समीर सर या ठिकाणी आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंब्रा कळवा येथील विभाग अध्यक्ष आदरणीय प्रवीणजी राणे साहेबांचं आगमन या स्पर्धेमध्ये होतं. मी विनंती करतो प्रवीणजी राणे साहेबांना की सर आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. सहर्ष स्वागत. वेगवान चेंडू. अपील जोरदार पाहायला मिळाली, परंतु इथे एक धाव नक्कीच दिली जाईल. इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप. त्या कारणास्तव एक धाव. आता विजयासाठी मात्र 5 धावांची गरज. आदित्य पाटील हा शुभम पाटील आलाय फलंदाजीसाठी. चिकू 41 5ची गरज. आर्यन नाईकचा पायातला हा चेंडू मात्र उडवलाय स्क्वेअर लेगला. विजयी षटकार आर्यनच्या बॅटमधून.